मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मधील काय फॅमिलीज आणि त्यांचे डिस्क्रिप्शन. त्यामध्ये फॅमिलीमध्ये 3 फॅमिली येतात. एक ती फॅबेसी, दुसरी ती सोलेनेसी आणि तिसरी जी असते ती लिलिएसी असते. तर त्यांच्या आधी काय सेमी टेक्निकल किंवा डिस्क्रिप्शन ऑफ द फॅमिली टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट मध्ये काय नोटेशन असते ती बघा. सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन मध्ये काय द प्लांट डेव्हलप डिस्क्राइब बिगिनिंग विथ हॅबिट, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अँड द फ्लोरल कॅरेक्टर ह्यांचे डिफाईन केलं जाते की ती कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते. फ्लोरल डायग्राम फ्लोरल फॉर्म्युला इज प्रेझेंट केला जाते. त्यामधला फ्लोरल फॉर्म्युला ऑफ द मस्टर्डचं आपल्याला डायग्राम दिली NCERT मध्ये, पण त्याचा फ्लोरल फॉर्म्युला दिला नाही. तरी काय त्याचा फ्लोरल फॉर्म्युला आहे ते बघणं होतं. सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन मध्ये सिम्बॉल्स असतात काय त्यामध्ये फ्लोरल फॉर्म्युला बघा त्याचा. आता ही त्याची डायग्राम आहे. ही मदर ऍक्सिस आहे, ही काय आहे कॅलिक्स, ही करोला, ही एंड्रोशियम मेल गॅमेटोफाइट आणि गायनोशियम फिमेल सेक्स ऑर्गन. फ्लोरल डायग्राम ब्रासिएसी म्हणजे ह्यालाच काय म्हणतात मस्टर्ड फॅमिली म्हणतात. त्यामध्ये काय सिम्बॉल आहेत बघा. आता BR म्हणजे काय असते ब्रॅकेटेड असते, कॅलिक्स के डिनोट, करोला C नी, पेरियन P नी डिनोट केलं जाते, अँड्रोशियम A नी, गायनोशियम G नी, सुपेरियर ओव्हरी काय केली जाते अंडरलाईन करून G ला, इन्फेरियर ओव्हरीला काय केलं असते त्याचं असं ओव्हरी असं आडवी रेषा असते म्हणजे अंडरलाईन केल्यासारखं. ही काय मेलचं आहे आणि फिमेलचं. मेल कसं काय करायचं, मेलचे गॅमेट कधी पण दूर जात असतात त्याच्यापासून, त्यामुळं दूर असते. आणि फिमेल कधी पण काय करते ऍड करते गॅमेटला, म्हणून ही ध्यानात ठेवण्यासाठी असतात. बायसेक्शुअल जे असतात त्यांच्यामध्ये फिमेल आणि मेल म्हणजे दोघं पण असतात. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय म्हणते त्यामध्ये बायलेटरल सिमेट्री नसून रेडियल सिमेट्री असते, म्हणजे कुठनं पण डिव्हिजन होऊ शकते त्याचं. त्यानंतर आहे झायगोमॉर्फिक. ते म्हणजे काय म्हणजे बायसेक्शुअल त्याच्यात कशी असते रेडियल सिमेट्री असते, त्याच्यामध्ये असे फक्त ह्याच्यामध्ये डिव्हिजन होऊ शकते असं. जसं की आपण प्लांट किंगडम मध्ये बघत असतो. ही काय फ्युजनची टेक्निक आहे आणि हे काय ॲडिजनचं. हे असं जर वरी असेल कोणाच्या तर ते ॲडिजन आहे आणि ही जर असेल तर काय फ्युजनचं आहे. तर बघा ह्यामध्ये बघा ही काय ही झालं ॲक्टिनोमॉर्फिक, ही काय झालं बायसेक्शुअल. ही करोला काय झाले कॅलिक्स काय झाले 2+2 म्हणजे 4 कॅलिक्स आहेत, 2 आणि 2 मध्ये डिव्हिजन. करोला काय झाले 4 आहेत. अँड्रोशियम 2+4 मध्ये डिव्हिजन आहे आणि सुपेरियर ओव्हरी आणि त्या 2 आहेत ओव्हरी, म्हणजे असं डिस्क्रिप्शन झालं काय ब्रासिकेसी. फ्लोरल फॉर्म्युला फ्युजन आहे. फ्युजन इंडिकेटेड बाय इन्क्लुजिंग द विदिन द ब्रॅकेट मध्ये इन्क्लूज केले जाते. ॲडिजन ड्रोन अबाउट द सिम्बॉल फ्लोरल फॉर्म्युला आपण बघितल्याप्रमाणे. फ्लोरल फॉर्म्युला कोएजन ॲडिजन आपल्याला माहितीच आहे विदिन द पार्ट ऑफ द बिटवीन ओव्हरल. फ्लोरल डायग्राम फ्लॉवर अरेंजमेंट हे काय नाही. फ्युजन साठी हे वापरलं जाते, ॲडिजन साठी हे वापरलं जाते, तेवढं महत्वाचे. आत्ताच बघितल्याचा फ्लोरल फॉर्म्युला कायचा ब्रासिकेसी म्हणजे ते काय म्हणतात त्याला मस्टर्ड फॅमिली असते म्हणतात त्याला. तर ती मस्टर्ड फॉर्म्युलाचा ही डायग्राम आहे NCERT मधली. त्याचनुसार आता बघा ह्याचं डिस्क्रिप्शन दिलं. आता ही कोणचं काय ही जे आहे ती कुठं कुठं दिलेत ते ही पेडिकल आहे, ही खाल्लं आहे ती कुठं दिलाय ही दिलाय, ही बाहेरच्या साईडने जे आहे ती. सम इम्पॉर्टंट फॅमिली बघा. आता पहिली फॅमिली कोणची, फॅमिली मधली फॅमिली नंबर 1 त्याला काय म्हणते F वर्ण फर्स्ट वर्ण F ध्यानात ठेवायचं. त्याला म्हणतात फेबेसी फॅमिली. त्यातनं कॉल्ड अर्लियर काय म्हणतात त्याला पॅपिलियनेसी म्हणतात. सब फॅमिली काय त्यातली लेगुमिनेसी डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड हे सापडलं जाते ध्यानात ठेवा. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर काय आहे ट्रीज आहे, ट्री मध्ये सापडले जाते, शब मध्ये, हब मध्ये, झाड झुडपामध्ये सापडले जातात, रूट किंवा रूट नोड्यूल ह्यांच्यामध्ये असतात.
स्टेम कसं असते इरेक्ट आणि क्लाइंबर म्हणजे काय असते आता बघा हे इरेक्ट म्हणजे वरी चालले असं स्ट्रेट लाईन आणि क्लाइंबर म्हणजे काय असते वाटाण्याच्या शेंगाचं झाड कसं असतं वरी चढत जाते तसंच म्हणजे इरेक्ट आणि क्लाइंबर असते. लिव्ज कसे असतात अल्टरनेट म्हणजे अल्टरनेट माहिती आपल्याला आपण बघितलेलं असते पिनेटली कंपाऊंड अँड द सिम्पल लीव्ह बेस पल्विनेट असते ध्यानात ठेवा पल्विनेट स्टिप्युलेट पण असते हे ध्यानात ठेवा व्हेरिएशन कसं असते रेटिक्युलेट. तर ही पी म्हणजे वाटाण्याच्या शेंगाचे झाड दिले त्यामध्ये बघा ही वर बी चढणार असते म्हणजे काय असते ती क्लाइंबर असते स्टेमचं आणि इरेक्ट पण असते. ही फ्लावर दिला ह्याचा पेटल्स म्हणजे त्याच्या पाकळ्या दिल्या तर सेपल्स म्हणजे काय असते त्याचं खाल्लं पाकळ्याच्या खालनं जे गुलाबाला कसं असते हिरवं हिरवं तसंच ह्याचं पेटल्स सेपल्स मध्ये डिव्हिजन केलं जाते. फ्लॉवरिंग ट्विंग रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत ही दिलेले एस ऑफ द सेपल म्हणजे लॉन्जिट्युनल त्याचं डिव्हिजन केलेलं असतं. फ्लोरल पार्ट काय आहेत बघा आता फॅबिएसियाचे इन्फ्लोरेन्स कसं आहे रेझोमस आहे ध्यानात ठेवा. फ्लावर रेझोमस म्हणजे काय असते टर्मिनेट होत नाही फ्लावर फ्लावर काय होणार बेसी पेटलला येणार म्हणजे फ्लावर असं टर्मिनेट होणार नाही. जर सायमोज असलं तर काय होतंय सायमोज ही फ्लावर असं टर्मिनेट करते लिमिटेड ग्रोथ असते सायमोज मध्ये. फ्लावर कसं आहे बायसेक्शुअल आहे आणि झायगोमॉर्फिक म्हणजे दोन्ही पण सेक्स मेल आणि फिमेल एकाच ह्याच्यात फाउंड होते. झायगोमॉर्फिक म्हणजे काय असते बायलॅटरल सिमेट्री असते. कॅलिक्स कसं आहे सेपल्स 5 मग सेपल्स म्हणजे काय त्याच्या खालनं ही 5 येते ही कडेच्या हिरवं हिरवं असते ना ती 5 आहे 5 झाले ही. आणि गॅम सेपलाइस म्हणजे गॅम म्हणजे एकत्रित असते आणि सेपल्स म्हणजे 5 सेपल्स कसे एकत्रित असे जोडून येतात. इम्ब्रिकेट ऍस्टिव्हेशन म्हणजे काय असते बघा आता इम्ब्रिकेट ऍस्टिव्हेशन म्हणजे एकावर एक ओव्हरलॅप होत झाले ते इम्ब्रिकेट ऍस्टिव्हेशन म्हणजे ह्याच्यात काय पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. कलर काय आहे आता मला कोरोला काय पेटल्स 5 असतात पॉलिस पेटलेस असते पॅपेलिनियस फ्लावर असते यांच्यामध्ये. कन्सिस्टंट पोस्टेरियरला काय स्टँडर्ड 2 पोस्टेरियर असतात 2 लॅटरल विंग्स असतात आणि 2 पोस्ट अँटेरियर विंग असतात. किल फॉर्मेशन ह्यांच्यामध्ये होते इन्क्लुजिंग स्टॅमिना अँड पिस्टल इन्क्लूड करीत असते. पिक्झिलरी ऍस्टिव्हेशन असते त्याचा फॉर्म्युला काय ही काय बायसेक झायगोमॉर्फिक आहे ही बायसेक्शुअल कॅलिक्स 5 कोरोला किती इथं ती आहेत 5 आहेत पण 1+2 इंटू ब्रॅकेट 2 असे डिव्हिजन झाले आणि अँड्रोशियम 10 येतं त्यातले 9 ब्रॅकेट मध्ये एक फ्री आहे सुपेरियर ओरी एकच आहे. फ्लोरल डायग्राम ही आहे ह्याची तर त्याचं फ्लोरल कॅरेक्टर काय अँड्रोशियम काय 10 येतं अँड्रोशियम डायडल 5 म्हणजे अँथर काय डायथिकस आहे म्हणजे आपण 12वी मध्ये बघत असतो. गायनोशियम काय ओव्हरी सुपेरियर आणि मोनो कार्पेलरी युनिलोक्युलर आहे आणि मेनी ओव्हिल्स इन द स्टाईल सिंगल स्टाईल मध्ये असतात. फ्रूट काय लेग्युमिनस फ्रूट आहे सीड 1 to many नॉन एंडोस्पर्मिक आहे नॉन एंडोस्पर्मिक एक महत्वाचं आहे की पी चा विचारला जाते आपल्याला पी म्हणजे वाटाण्याचे शेंगे हे कसे आहे नॉन एंडोस्पर्मिक आहे. हे फ्लोरल फॉर्म्युला बघितला. आता त्याची काय इम्पॉर्टंट इकॉनॉमिक म्हणजे महत्वाचं आहे ती काय आहे बघा पल्स असते ती ग्राम अरहार सेम मूग सोयाबीन ही काय पल्स आहेत. आता सोयाबीनचं चित्र इथे दिलंय ग्राउंड नट बेंगल म्हणजे ग्राम असते ती ग्राम म्हणजे काय असते ती ही असते वटाणा असते वटाणा नाही हे आपलं हरभरा असते. त्यानंतर इडिबल ऑइल काय असते सोयाबीन एक ऑइल असते आणि ग्राउंडनट एक म्हणजे शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल. डाय काय असते इंडिगो फेरा असते ती एक प्रकारचे ट्री असते म्हणजे हर्ब असते. फायबर काय असते सनहेम्प असते सनहेम्प म्हणजे फायबर असते. फुडर काय असते सेसबानिया आणि ट्रायफोलियम ही कशासाठी वापरला जाते जनावरांना खाण्यासाठी. ऑर्नामेंटल काय असतात म्हणजे सजवण्यासाठी किंवा एखाद्या ओकेजनसाठी ल्युपिनस किंवा स्वीट पे असते. त्यानंतर मेडिसिन काय असते मोलाती म्हणून एक मेडिसिनचा प्रकार असते तर त्यातले काय बघा चित्र दिले तिथं इंडिगो फेरा ही आहे सनहेम्प ही आहे सेसबानिया ल्युपिन बघा किती चांगलं फुल आहे म्हणून ही काय केलं जाते ऑर्नामेंटल म्हणजे सजवण्यासाठी वापरलं जाते. स्वीट पी पण तसंच आहे आणि त्यानंतर मोलाती म्हणून ही काय ही
आपल्याला वापरलं जाते औषधं म्हणून. सम इम्पॉर्टंट फॅमिलीमध्ये दुसरी फॅमिली आहे सोलेनेसी. इट इज द लार्ज पोटॅटो फॅमिली. लार्ज मधली पोटॅटो फॅमिली वाईडली डिस्ट्रीब्युटेड ट्रॉपिक मध्ये, सब ट्रॉपिक आणि इव्हन टेम्परेट झोन मध्ये पण ही सापडली जाते. मोस्टली हर्ब आहेत ह्यात, मोस्टली हर्ब शब स्मॉल ट्रीज आहेत काय. स्टेम कसं आहे, हर्बॅशियस स्टेम आहे. रिअरली उडी उडी नसते ह्यांच्यात एवढे. एरियल इरेक्ट सिलेंड्रिकल ब्रांच असते, ब्रँचिंग झालेले असते. सॉलिड होलो असते. हेरी ग्लॅबेरियस असते. अंडरग्राउंड स्टेम इन द पोटॅटो त्यासाठी मॉडिफिकेशन झालेलं असते तिथं फूड स्टोरेजसाठी. ल्यूज कसे असते तर अल्टरनेट असते तर सिम्पल रिअरली पिनेटली कंपाऊंड असतात. एक्स्टिप्युलेट हे महत्वाचे. एक्स्टिप्युलेट म्हणजे यांच्या स्टिप्युलेट फाउंड होत नाही, फॅबेसी मध्ये फाउंड होते. वेनेशियन रेटिक्युलेट. फ्लावरिंग प्लांट हे जे काय उदाहरण झाले जसं की बटाटो म्हणजे पोटॅटो. फ्लॉवरिंग ट्विंग म्हणजे त्याचं चित्र दिले. ह्यांचे फ्लोरल फॉर्म्युला काय, जायगोमॉर्फिक ऍक्टिनोमॉर्फिकचं हे बायसेक्शुअल, कॅलिक्स 5, करोला 5, ऍडेजन दाखवले यांच्या दोघांच्या वरी. अँड्रोशियम 5, गायनोशियम म्हणजे सुपेरियर ओव्हरी 2 आहेत. फ्लावर असे स्टॅमेन ही कार्पेल आणि फ्लोरल डायग्राम हे दिले. इन्फ्लोरेन्स कसे यांचं सॉलिटरी इन्फ्लोरेन्स, एक्झिलरी सायमस. पहिल्या ह्याच्यात कसं होतं रेसमस. यांचं फ्लावर काय करणार, टर्मिनेट करणार, म्हणजे एकदम लास्टला फ्लावर एक्झिट करणार. सोलेनम सोलेनम पण म्हणते त्यांना. फ्लावर काय आहे, बायसेक्शुअल आहे, ऍक्टिनोमॉर्फिक आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये जायगोमॉर्फिक होतं. कॅलिक्स सेपल 5 युनायटेड पर्सिस्टंट वेल्वेट अस्टिवेशन. करोला काय, पेटल्स 5 युनायटेड वेल्वेट अस्टिवेशन. फ्लोरल फॉर्म्युला मध्ये बघा ह्यांचा फ्लोरल फॉर्म बघितला. अँड्रोशियम कसे, स्टॅमिन 5, इपिपेटलस, गायनोशियम, बायकॅर्पेलिडी, सिनकार्पस, सुपिरियर ओव्हरी, बायलोक्युलर प्लेसेंटा असते. स्लोवन विदिन मेनी ओव्हल्स असते. फ्रूट बेरी आणि कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये असते. सीड कसे असतात, मेनी असतात आणि एंडोस्पर्म. पहिल्या ह्याच्यामध्ये नॉन एंडोस्पर्म होतो फॅबेसी मध्ये. उदाहरण काय त्यांचे आता बघा. फूड काय, फूड म्हणून आपण टोमॅटो, ब्रिंजल, पोटॅटो वापरले जाते. टोमॅटो, ब्रिंजल आणि पोटॅटो हे 3 झाले. टोमॅटो, ब्रिंजल, टोमॅटो आणि पोटॅटो. स्पाइस म्हणून चिली वापरली जाते. मेडिसिन म्हणून बेलाडोना आणि अश्वगंधा. बेलाडोना ही असते आणि अश्वगंधा म्हणजे ही असते, ती आपल्याला वापरलं जाते. फ्युमिगेटरी म्हणजे टोबॅको असते. टोबॅको आपल्याला काय माहिती, फ्युमिगेटरी म्हणजे असं धूम्रपान करण्यासाठी वापरले जाते. ऑर्नामेंटल असते जी सजवण्यासाठी, ती पेटोनिया असते. पेटोनियाचे 2 टाईपचे फ्लॉवर दिले जातात. पेटोनिया. सम इम्पॉर्टंट फॅमिली मधली तिसरी फॅमिली आहे लिलिएसी फॅमिली. लिली फॅमिली रिप्रेझेंटेड काय, मोनोकोटिलिडनस प्लांट आहे ह्यांचे. वर्ल्ड वाईड मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले जाते ह्यांना. यातले काय उदाहरण दिले लिलिएसीचे, जसं की कांदा म्हणजे ओनियन. एलियम सेपा, ओनियनच्या नाव आहे एलियम सेपा, ओनियनला म्हटलं जाते. फ्लोरल फॉर्म्युला दिला यांचा काय, सायमोस. इन्फ्लोरेन्सेस असते यांचा. अंबल म्हणजे अंबल टाईप असते यांच्यात, म्हणजे फ्लॉवर असे अरेंज झालेले असतात एकाच ह्याच्यापासून. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर काय, पेरिनियल हब असतात. अंडरग्राउंड बल, कॉम आणि रायझोम ह्यांच्यामध्ये फाउंड होत आहे. लीव्ज मोस्टली बेसल असतात. अल्टरनेट लिनियर एक्स्टिप्युलेट म्हणजे ह्यांच्यात डिस्टिप्युल फाउंड होत नाही, फक्त फॅबेसी मध्ये फाउंड होते. पॅरलल व्हेनेशन असते. फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये इन्फ्लोरेन्सेस कसे असते, सॉलिटरी. फक्त सॉलिटरी कोणामध्ये नव्हतं, फॅबेसी मध्ये नव्हतं. सायमस फक्त कोणामध्ये नव्हतं, सायमस फक्त फॅबेसी मध्ये नव्हतं. अंबेल क्लस्टर असते. अंबेल क्लस्टर महत्वाचं, इथे एकटच फाउंड होते याच्यामध्ये. फ्लावर कसे, बायसेक्शुअल, ऍक्टिनोमॉर्फिक ही ह्याच्यामध्ये पण होतं, सोलेनेसी मध्ये होतं, फक्त फॅबेसी मध्ये नव्हतं. पेरियांत कसं असते, टेपल असते. 3+3 मध्ये अरेंज झाले. टेपल्स काय असते, सेपल्स आणि पेटल्स मिळून काय झालेलं असते, टेपल्स असते. ऑफ्टन युनायटेड इंटू द ट्यूब वेल्वेट एस्टिवेशन असते. एलियम सेपा ओनियनला म्हटलं जाते मागे. फ्लोरल फॉर्ममध्ये ब्रॅकेट असते. ही ब्रॅकेट म्हणजे इन्क्लूड केला. ऍक्टिनोमॉर्फिक असते. बायसेक्शुअल. पेरियन 3+3 ऍडेजन झालेला असते. अँड्रोशियन 3+3 असते. गायनोशियम 3 असते. सुपेरियर तसं काही डिनोट केलेलं नाही.
एंड्रोशियम जे असते स्टेमन 3+3, गायनोशियम ट्रायकार्पिलरी, सिनकार्पस ओव्हरी सुपेरियर ट्रायलोक्युलर, मेनी ओव्हल्स एक्झाइल प्लेसेंटेशन असते. दोन्हीमध्ये कसं वेल्युएट होतं पहिल्या. फ्रूट कॅप्सूल रेअरली बेरी, पण सोलेनिस मध्ये बेरी सापडली जाते आणि कॅप्सूल पण. सीड कसं असते एंडोस्पर्मस असते, ते पहिल्यामध्येच फक्त एंडोस्पर्मस नव्हतं जे की फॅबिएसी होतं, बाकीच्या दोन्हीमध्ये एंडोस्पर्मस सीड होतं. लिलियसचे इकॉनॉमिक ऑर्नामेंटल म्हणून ट्युलिप आणि ग्लोरिओसा. ट्युलिप बघा किती छान आहे फुले म्हणून, आणि ग्लोरिओसा ही दोन काय सजवण्यासाठी वापरली. मेडिसिन मध्ये ॲलॉय, ॲलॉय म्हणजे काय आपली ॲलोवेरा म्हणजे काय जी ही असते आपलं कोरफड असते, ती कोरफडला ॲलॉय म्हणतात. त्यानंतर व्हेजिटेबल्स काय असतात एस्पॅरेगस, एस्पॅरेगस ही व्हेजिटेबल म्हणून वापरली जाते. त्यानंतर कोलचिकाइन म्हणजे काय असते, कोलचिकाइन ॲटोनोमे म्हणजे काय असते, ही असते ही प्लांट हे काय वापरलं जाते. तर हे होतं फॅबेसी फॅमिली, लिलियस फॅमिली आणि सोलेनेसी फॅमिली डिस्क्रिप्शन इन द मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट.